हरी हरी राम हरे राम हरे रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने लोचने सुख झाले मोताजनी सुख झाले वो साजनी साजनी तो विठ्ठल बरवा बरवा तो विठ्ठल बरवा सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी साजनी तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा 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 तो विठ्ठल बरवा बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा बहुता सुकृताची जोडी जोडी बहुता सुकृताची जोडी जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तो विठ्ठल बरवा बरवा तो विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा
राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम जय राम भक्त ईशे जाना जे देही उदास भक्तांचे जाना जे देही उदास भक्त ईशे जाना जे देही उदास भक्त ईशे जाना जे देही उदास गेल्याच्या पाश निवारो रे गेल्याच्या पाश निवारो गेल्याच्या पाश निवारो विषय तो त्यांचा झाला नारायण 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 नावळे जनधन माता पिता नावळे जनधन माता पिता निर्वाणी गोविंद असे मागे पुढे रवाने गोविंद असे मागे पुढे निर्वाणी गोविंद असे मागे पुढे रवाने गोविंद असे मागे पुढे काही तसाकडे पडून आले काही तसाकडे पळून दे काही तसाकडे पळून दे विषय तो त्यांचा झाला नारायण 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 नावळे जनाधन माता पिता नावळे जनधन माता पिता नावळे जनाधन माता पिता तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साय तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे काय म्हणे सत्य कर्म व्हावे साय आतलिया भय नरका झाले घातलिया भय नरकालाने घातलिया भय नरकालाने विषय तो त्यांचा झाला नारायण त्यांचा झाला नारायण विषय तो त्यांचा झाला नारायण त्यांचा झाला नारायण नावळे जनाधन माता पिता नावळे जनाधन माता पिता नावडे जनधन माता पिता ओ बार खुमाई उपार घुमाई विठोबार खुमाई उपार घुमाई विठोबार खुमाई उपार घुमाई ए विठोबार खुमाई उपार घुमाई ओ बार 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 खुमाई उपार ओ बार खुमाई उपार घुमाई समोर समोर सारखा महिला मंडळी बोल नका हरी हरी भक्त से जाना जे दे वो दास भक्त से जाना जे दे वो दास
झाला नारायण हो विजय तो त्यांचा झाला नारायण गेले आशापाश निवारणी गेले आशापाश निवारणी हो विषय तो त्यांचा झाला नारायण ओ विषय तो त्यांचा झाला नारायण नावणे जनार्दन माता पिता नावडे जनार्दन माता पिता नावडे जनार्दन माता पिता नावडे 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 जनार्दन माता पिता विजय तो त्यांचा झाला नारायण हो विजय तो त्यांचा झाला नारायण आवडे जनार्दन माता पिता
ज्ञानदेव तुकाराम मुक्ताबाई माऊली ज्ञानराम महाराज की समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। विठ्ठल 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 बोला पुंडलिक हर विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय महाराज की जय सद्गुरु गजानन महाराज की जय आरोती महाराज की जय। विठ्ठल 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 भक्ताईशी जाना जे देही उदास गेले आशा पाश निवारोणी विषय तो त्यांचा झाला नारायणे नावडे जनधन माता पिता निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडू नदी विषय तो त्यांचा झाला नारायणे नावडे जनधन माता पिता तुका म्हणे सत्य कर्माभावे साय तुका म्हणे सत्य कर्माभावे साय घातलिया भय नरका जाणे विषय तो त्यांचा झाला नारायणे नावडे जनधन माता पिता महायोग पिते तटी भीमरथ्या वरम पुंडलिकाय दातुन मुनींद्रिहि समागत तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा दुसरे चरण संतातिया दुसरे चरण दुसरे चरण संतातिया दुसरे चरण संताती त्यांच्या कृपा नानी कथेचा विस्तार त्यांच्या कृपा नानी कथेचा विस्तार त्यांच्या कथेचा विस्तार पांडुरंगा करू प्रथम नमन आवाज वाढत थोडासा दुसरी चरण संताचे श्री संताचे माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत ओम नमो जी आद्याविद प्रतिपाद्या जय जय सोसंवेद्यात्मरूपा देवा तुझी गणेश सकलार्थपती प्रकाश म्हणे निवृत्तीदास सौधारी जोजी तैसे श्री गुरुचे महिमान आकडिता से साधन हे जाणवणी म्या नमन निवांत केली त्यांचे केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण ते चिवंतु चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणे आता गजानन अवलिया बोला 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 टाळी वाजवा बोला बोला गजानन अवलिया अवतरले जगतारा गजानन अवलिया अवतरले जगताराया अवतरले जगतारा गजानना गुरुराया अवतरले जगताराया गजानना महानायक
भक्त प्रतिमान समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। शरण शरण हनुमंता शरण तुम्हालो रामदूता हो काय भक्तीच्या वाटा काय भक्तीच्या वाटा तुम्हालो रामदूता काय वाटा काय भक्ताईचे जाना जे देही उदास गेले आशा पाश निवारोणी विषय तो त्यांचा झाला नारायणे नावडे जनधन माता पिता उपस्थित या ठिकाणी जमलेले सर्व भाविक जन कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला जो अभंग आहे अभंग जगद्गुरु जगत वंदनीय वारकरी संप्रदायाचे कळत जगद्गुरु तुकोबाराया यांचा हा अभंग असून या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराया भक्तांचे लक्षण तुमच्या समोर प्रतिपादन करतात। कीर्तनरूपी सेवा कोण्या निमित्तानं ही तुम्हाला कल्पना आहे। दरवर्षीप्रमाणे चालत असताना तुमच्या गावातील हा अखंड हरिनाम सप्ताह दुधामध्ये साखर श्री रामकथा रामकथा प्रवक्ते आमचे गुरुबंधू भंडस बाबा यांच्या अमृतुल्यवाणी तुम्ही कथा श्रवण करतात मत भाग्य रामकथा ऐकत आपण रामकथा सामान्य नाही दादा हो महाराज म्हणता राम म्हणता रामची होईजे पदी बैसोनी पदवी घेईजे ऐशी सुखवचनी आहे विश्वासे अनुभव पाये प्रभू रामचंद्राचं नाव जर घेतलं तर रामच होतो माणूस फक्त एक करा रामायण आपण ऐकून राहिलो रामायणासारखं वागण्याला शिका गाव कसं असावं रामायण सांगते गाव कसं असावं भाऊ भावाचं प्रेम कसं असावं रामायण सांगते पती पतीचं प्रेम कसं असावं रामायण सांगते रामायणामध्ये अहो रामायण म्हणजे आपल्या संसारातले महत्वाचं घटक म्हणजे रामायण हो रामकथा तुम्ही ऐकून राहिलीत मत भाग्य आहे आणि आज माझ्याकडे आलेली ही 4थ्या दिवसाची सेवा आहे हो संख्या थोडीशी कमी वाटून राहिली कीर्तनाची पेंडॉल बाहेर असलं की पेंडॉल पॅक होईल मला वाटतं लगन सरायची गडबड चालू आहे का गव्हाची आहे काही म्हणजे काहीतरी थोडासा फरक पडलेला आहे ढला विढला दादा दादा 12 महिन्यातून एक नाम सप्ताह आपल्या गावामध्ये पाहिजे आवश्यक पाहिजे हो दादा का बरं एक सप्ताह जर आपल्या गावामध्ये जर असताना दादा एवढं फळ आहे म्हणतात महाराज जळती दोषाचे डोंगर जळती दोषाचे डोंगर शुद्ध होते नारे नर शुद्ध होते नारे नर गाते ऐकते सादर आणि ऐकते सादर जे पवित्र हरी कथा जळते दोषाचे डोंगर कथा जळते दोषाचे डोंगर जळते दोषाचे डोंगर केवढंही मोठं पाप घडो तुमच्याच्याने केवढंही मोठं पाप घडो किती जरी दोष असलं तुमच्या
एवढी ताकद आहे महाराज म्हणतात नामचिंतनामध्ये सत्यामध्ये जळती दोषाचे डोंगर म्हटलं डोंगर जळती दोषाचे डोंगर एवढं डोंगरा एवढं तर दोष नसतील तुमचे एवढं तर तुम्ही मच्छरी नसतील मारले हो एवढे दोष तर नसतील पण डोंगरा एवढे जरी दोष असले तरी ते भस्म होतात पुढे म्हणतात महाराज शुद्ध होती नारी नर जो अपवित्र असणारा जो देह आहे जीव आहे महाराज म्हणतात तो पवित्र होतो हरिपाठ कीर्ती पवित्रची होय शुद्ध होते नारी नर पण कधी घडीने गाते ऐकते सादर जे पवित्र हरी कथा देवाला आवड काची आहे दादा हरी कथेची आवडी देवा करीतो सेवा दासांची देवाला तर कुठेच पाहावं लागत नाही ना हो काही कुठे पाहायचं काम नाही या बायकाने म्हणतात तुले वनात पाहू का डोंगरात पाहू कुठे पाहायचं काम नाही एक काम करा कोठे नका पाहू हरी कथा कोठे नका पाहू करा हरी कथा हे देवाची कथा पडेल हे देवाची कथा पडेल कुठेच पाहू नका काय करा हरिकथा करा कारण हरिकथेची आवडी देवा अरे भगवंत अर्जुनाला म्हणतात अर्जुना मी जर हरपलो ना अर्जुना मी वैकुंठात नाही तो मी वैकुंठी नसे एक वेळ भानुबिंबी न दिसे परी योग्याचे मानसे मृडोणी जाय अर्जुना मी वैकुंठात नाही भानुबिंबात नाही योगी लोक योगी आता हे तुम्ही तिकडे गेले हे माझ्यासाठी बसेल आहे तुम्ही त्याच्याजवळ नाही कुठेच देवा तू परी तया पाशी पांडवा मी हरपलो विसावा जेत नाम घोष बरवा करती ते माझा माझे भक्त गाती देते माझे भक्त गाती देते माझे भक्त गाती देते माझे भक्त गाती देते नारदानी उभा देते नारदानी उभा देते हो नारदानी उभा देते माझे भक्त गाती देते माझे भक्त गाती देते माझे भक्त गाती देते माझे भक्त गाती माझे भक्त गाती माझे भक्त गाती नारदा अरे मी त्या ठिकाणी उभा आहे कुठेच पाहायचं काम नाही व्यवहारामध्ये तुम्ही आम्ही सगळे संसारिक आहो तुम्ही संसारिक आहो मी संसारिकच आहो मी काय दुसरा नाही मी काय बंदात भावासारखा संन्यासी नाही मी संसारिकच आहो संसारामध्ये अशा बरेचशा गोष्टी आहेत या पुढे या समोर तुम्ही सारखा पुढे थोडे या दादा या जी लवकर बस लवकर 9:30 वाजून राहिले ना ढाला विठाला विठला विठला व्यवहारामध्ये तुम्ही आपण सगळे लोक संसारिक जीव दादा आणि अशा बरेचशा गोष्टी तुमच्या लक्षात येतात पहा तुम्ही की व्यवहारामध्ये भावाचं पटत नाही पतीचं पटत नाही घरात मन लागत नाही अशा काहीतरी घटना घडतात की मनस्थित्या माणसाच्या घरात खालवल्या जातात मग तुम्ही लोक काय करता तुम्ही लोक मग ते ब्राह्मण बाला बोलावता बा आमचं घरात असंच आहे हे बा काय झालं ते पा मग बामण बा काय म्हणते तुम्हाला बामण बा काय करा म्हणते बामण बा तुम्हाला म्हणते नागबलीची पूजा करा
नारायण नागबलीची पूजा करा. नारायण नागबलीचे पूजेले कम से कम 17 ते 18 हजार रुपये पाहिजेत. म्या केले म्हणून सांगून राहिलो. 17 ते 18 हजार रुपये पाहिजेत नागबलीचे. का बरं? ते म्हणतात की तुमचे पित्र जे आहेत ते असंतुष्ट आहेत. काय म्हणतात ते? तुमचे जे पित्रज आहेत ते असंतुष्ट आहेत, पण तुम्हाला नारायण नागबलीची पूजा करावीच लागते. तुम्हाला मी सांगतो, तुम्ही इमानदारीन कथा ऐका, फक्त राजा परिषदेसारखी ऐका. ऐका, त्यांचे उद्धारती पूर्वज, त्यांचे उद्धारती पूर्वज, कथा भागीरथी स्नान जे करीते, कथा भागीरथी स्नान जे करीते, त्यांचे उद्धारती पूर्वज, कथा भागीरथी स्नान जे करीती. दादा, ज्या कथेमध्ये जे स्नान करत असतील म्हणजे ऐकत असतील त्यांचे उद्धरती पूर्वज, त्यांच्या पूर्वजांचा उद्धार होतो हे महाराज सांगतात. दादा, काले 18,000 गमावता. ठला विठला. एकदा नारद मुनीवर गेले. त्यांचं नाव फार चांगलं होतं नारदांचं. नारद, नारद कळ्या लावत होते. नारदाच्या कळ्या लावण्यात जगताचं हित होतं. कळी लावली कुठे? पहिले बाबा जन्माला आल्याबरोबर कळी लावली. त्यांना माहित होतं याला जर सोडलं यानं कंसानं तर याचं पाप भरणार नाही, देव येणार नाही. ठला विठला. आले नारद वर परमात्म्याकडे आले. परमात्म्याजवळ एक डायरी होती. डायरी नारदाने विचारलं, ना देवा ही डायरी काची आहे? म्हणे नारदा, या डायरीत भक्ताचे नाव आहे. मी पाहू? पहा म्हणे नारदा, पहा. डायरी उघडली, पान उघडलं, पहिल्याच पानावर नारदाचं नाव भक्ताच्या डायरी. पूर्ण डायरी झंबलली. त्या डायरीमध्ये हनुमंतरायाचं नाव नाही. डायरी कशी याची आहे? डायरी कशी याची आहे? अरे फोन डायरी नाही ना, ते डायरी कशी याची आहे? भक्तांचे नाव. मग पूर्ण डायरी थांबली. त्या डायरीत हनुमंतरायाचं नाव नाही. हनुमंतराय भक्त नव्हते का? हनुमंतराय भक्त नव्हते का? होते ना. रामायण म्हटलं हनुमंतराय काढा, रामायण शून्य आहे. हनुमंतराय काढल्याबरोबर साधे नाही. मग आता हनुमंत डायरी भक्ताची आहे. देवाचं नाव हनुमंतराय नाव पाहिजे होतं की तिच्यात? पाहिजे होतं की नाही? मग देवाला सांगायला पाहिजे की तटीस तटीस तटी नाही सांगितलं, त्याचं नाव सुद्धा काय लावणं. आले खाली हनुमंताजवळ. हनुमंता, देवाजवळून आलो. देवाजवळ डायरी पाहिली, त्यात बट्ट्याचं नाव पहिलं आहे. पहिलं त्याला नावच नाही. हनुमंतराय हसले. श्रीराम जय राम जय जय राम म्हणा. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. हनुमंता,
मी काय म्हणतो आहे, डायरी पाहिली भक्ताच्यात माझं नाव पहिलं आहे, त्याला नावच नाही. हनुमंतराय पुन्हा हसले. श्रीराम जय राम जय जय राम. 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 मग खवळले नारद. हनुमंता, मी काय म्हणून राहिलो, भक्ताची डायरी पाहिली, तुला नावच नाही, मा नाव पहिलं आहे. हनुमंतराय म्हणत, नारदा, देवानं तुम्हाला 2 नंबरची डायरी दाखवली. 1 नंबरची विचारा. विठाला विठाला आले देवाजवळ. ओ देवा, 2 डायरी आहेत का? म्हणे हा. काही सांगशील? म्हणे त्या कुठे विचारलं? त्या विचारलं तर सांगितलं असतं. 2 डायरी कोणत्या आहेत? एक पहिली आणि दुसरी आहे. कुठे आहे डायरी? पहिली. देवा, ते कपाटात आहे. कपाटात आहे? हो. तावं तावं गेले, कपाट उघडून राहिले, कपाटात उघडे ना. ओ देवा, हे कपाट उघडत नाही. कसं उघडीन? त्याला कुलूप आहे. डायरी महत्वाची आहे तिच्यात, असे थोडी आहे. कुठे आहे चाबी? देवानं चाबी काढली. आता देवाची चाबी कशी अशी तुमच्या चाबी सारखी? तुमच्या चाब्या का खऱ्या आहेत त्या? देवाची डायरी हे ओळी चाबी काढली, सोन्याची पिवळी फटक, नारदाजवळ दिली. नारदानं कपाट उघडलं, डायरी काढली. पहिल्याच पानावर हनुमंतरायाचं नाव. पूर्ण डायरी थांबली, नारदाचं नावच नाही. गारच झाले, गारच झाले, कंठे गारच झाले. मग खवळले. ओ देवा, माझं नाव 2 नंबरच्या डायरीत आणि हनुमंतरांना पहिल्या डायरीत कसं काय? देव म्हणतात, नारदा, तोलही बरोबर आहे, मालही बरोबर आहे. मालही बरोबर आहे, तोलही बरोबर आहे. तोलही बरोबर आहे, माई बरोबर आहे. माई बरोबर आहे. काय चाल दुरात भरात हेच कसं असते? काही काही वेळेस दोन्ही माणसाचं बरोबर असते. मी पारसवरून एसटीत बसलो, जागा काही नव्हती बसायला. येऊन राहिले का अजून? या ताई, लवकर या, लवकर येत जा ताई. उद्या झाला 12 महिने, मग काही टेन्शनच नाही तुम्हाला ताई. ठाला विठाला हो. एसटी मध्ये मी पारस मधून चढलो. इकडे पा, इकडे पा, इकडे पा. गर्दी भयंकर होती, जागा काही नव्हती, मी उभा होतो. आम्हाला असू नको, बस बसा बसा. बसाची लवकर. आता कोण नाही ना आजी मागे? नाही, तोंडाचा थूक, तोंडाचा थूक, तोंडात नाही. पान आहे आजी, पान आहे तोंडात. आहे ना रे? आहे ना बाबा? आहे ना आजी? थूक ना ते तोंडात, बरोबर नाही ना? कसं आहे बाबा? आता तू लांड्याला मातीत घालतं का बाबा? आता ठाला विठाला विठाला विठला 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 विठला. हो, माझ्याकडे पहा, माझ्याकडे पहा, माझ्याकडे पहा, माझ्याकडे पहा. एसटी मध्ये मी चढलो, पारस मध्ये चढलो. एसटीत गर्दी भरपूर होती, मी उभा होतो. सारे शिटो लोक बसले होते. निमकरद्यात एसटी एक जण उतरला आणि मी खाली बसलो. पारस पासून निमकरद्याला ड्रायव्हर कंडक्टर बाजूला आला. कुठून बसले? बसले कुठून? मॅटला निमकरद्यातून. निमकरद्यातून. खोटे बोलता म्हणे राजा, साधुवान तुम्ही? राजा 10 रुपयासाठी खोटे बोलता लांड्या म्हणे. तुम्ही म्हणे पारस मधून बसले. म्हटलं साहेब, तुमचंही बरोबर आहे, नाही बरोबर आहे. म्हणे तुमचं कसं काय बरोबर आहे? मॅट मी पारस मधून चढलो, पण निमकरद्यातच बसलो. तसं काही काही जणांचं डबल, दोघही जणांचं बरोबर असते. नारद म्हणतात, देवा तुझं बरोबर कसं काय? अरे नारदा, मी ज्यांना आवडतो ना नारदा, नारदा, मी ज्यांना आवडतो ना नारदा, ते 2 नंबरच्या डायरीमध्ये.
आणि मला जे आवडतात ना नारदा, ए नारदा, मला जे आवडतात ना नारदा, ते हनुमंतराय सारखे पहिल्या डायरीवाले. एवढा त्यांचा छंद देवा, एवढा त्याचा छंद देवा, एवढा त्याचा छंद देवा, एवढा त्याचा छंद देवा. काय सेवा हरी बरे, बोल. हो काय सेवा बरे, हो एवढा त्यांचा छंद देवा, एवढा त्यांचा छंद देवा, एवढा त्यांचा छंद देवा. हो एवढा त्यांचा छंद देवा, एवढा त्यांचा छंद देवा, एवढा त्यांचा छंद देवा. प्रत्येकाला व्यसन आहे, व्यसन. काही ना काही व्यसन प्रत्येकाला आहेच आहे. पण परमात्मा म्हणतात मला व्यसन आहे. मला व्यसन कोणाचं आहे? मला हनुमंतराय सारख्या भक्तांचं व्यसन आहे. मी बोलत नाही, ज्ञानोबा ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात, आम्हा तयाचे व्यसन तो अमुचे निज निदान, किंबहुना समाधान तो मिळेची पै. अरे अर्जुना, हनुमंतराय सारखे भक्त मला भेटल्याशिवाय मला समाधान वाटत नाही रे हनुमंत दादा. नाही रे दादा, नाही नाही नाही. तो माझा भक्त मला कधी भेटील, कधी भेटील? वाट पाहे उभा भेटीची आवडी, वाट पाहे उभा भेटीची आवडी, वाट पाहे उभा भेटीची आवडी, उभा भेटीची आवडी. कृपाळू तातडी उतावीळ, कृपाळू तातडी उतावीळ, कृपाळू तातडी उतावीळ. एवढ्या मोठ्या हनुमंतरायचं छंद जर देवाला लागते आहे, आणि तुमचं हनुमंताचं मंदिर पाहावा. बाळापूर तालुक्यातलं एक हेच गाव आहे की हनुमंतरायचं मंदिर मागे राहिलं आहे. ठाला विठाला, माफी मागून बोलतो. करसान काय तुम्ही? मारसान याच्या उपर काय करता? मारली तर काय फरक पडते? तुमचा सोयऱ्याचा जाईल, कोणाचं तुमचंच जाईल. खरं बोलायला काय आहे दादा? तुमच्या मकाने स्टाईला मावून नाही राहिल्या राजे. हो, हनुमंताची काय परिस्थिती आहे राजे? हा, मला हात जोडून विनंती आहे, पुढच्या वर्षी हनुमंतरायाचा याच पिरियड मध्ये कळत झाला पाहिजे. वाजवा टाळ्या. हे झालं ना आता, है ना? आता काय करावं लागते? फक्त जराशी थोडीशी टेकणी लावावी लागते तुम्हाला. अरे जाऊ द्या दादा, जाऊ द्या, हो जाऊ द्या, काही फरक पडत नाही. हो, खटकन झटका आला का नाही सारा जागच्या जागेवर राहते. हो राजा. ठाला विठाला. आता लोक कुठे गेले? किती सांगत ते बापू मागचे गावातच आहेत ना? किती आहे वय? हा, किती वय सांगत बापू? 72. हा, 72. मला नाही बापू, मला तुमचं नाही का बोलायचं. मला एक सांगा, तुम्ही 70-78 वर्ष सांगितलं. कोण? 88 खलास काम आहे. आपण तर मला वाटते 50-60 खलास. तुम्ही चेहरा पाय, काय रे चेहरा? ओ लांडे, ओ लांडे,
बाप्पू नाही मी तुम्हाला तुमचं उतरत नाही बाप्पू. मला एक सांगायचं आहे बाप्पू, तुम्ही आज 88 वर्षासाठी बसला आज. हे कोणाची मेहरबानी आहे बाप्पू? कोणाची? त्याची ना, त्याची ना. मग राजा मंदिर काही बांधता हो. ठला विठला. 80 वर्षाच्या म्हातारा दवाखान्यात भरती केलं बाप्पू. लक्षपूर्वक ऐका माझं. 2 तास ऑपरेशन चाललं. ऑपरेशन संपलं आणि म्हाताऱ्यानं 12 लाखाचं, डॉक्टर साहेबांना 12 लाखाचं बिल डॉक्टर हातात दिलं. म्हाताऱ्याच्या 12 लाख म्हाताऱ्यानं लढायला सुरुवात केली. डॉक्टर म्हणतात तुम्ही काय लढता, का लढता? पैसे जास्त झाले? नाही म्हणे साहेब, मी त्यासाठी नाही लढत. 2 तास माझं हृदय तुमच्या ताब्यात होतं डॉक्टर, त्याचे तुम्ही 12 लाख काढता डॉक्टर. ज्या हनुमंतरायानं मला 80 वर्ष हृदय सांभाळलं डॉक्टर, त्या हनुमंतानं मला 5 बोटाची चिठ्ठी नाही पाठवली. टाळ्या वाजवत ना राजा. त्यानं मला पारावर नावानं पारावर लोक पाटील नाही डॉक्टर. किती मेहरबानी. हे इलेक्ट्रिक बिल नका पाठवू. बरं इलेक्ट्रिक बिल, हे बिल नका बरोबर. काय होते? लाईन कट होते का? समजते तुम्हाला? लाईन कट होते. तुमचं मीटर चालून राहिला हे. आणि त्यानं लाईन कट केली की मग लोक म्हणतात वारं गेलं. वारं नाही गेलं, देवाना फेस काढला तुमचा. चाले हे शरीर कोणाची आनंदे, शरीर कोणाची चाले हे शरीर कोणाची आगते, शरीर कोणाची आगते. कोण बोलविते हरिविन, बोलविते हरिविन, बोलविते हरिविन. हनुमंतराय सारख्या भक्ताचं वर्णन करतात महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात. भक्त दाना जे देई उदास, भक्त दाना जे देई उदास, भक्त दाना जे देई उदास, दाना जे देई उदास, भक्त विजय
वाजवा, टाळ्या वाजवा, टाळ्या. काय आवाज आवाज कमी केला काय? हॅलो हॅलो, कमी केला एकदम. हॅलो हॅलो. भक्त ऐशी भक्त ऐशी जाना, ऐशे जाना म्हणजे कैसे जाना, जे देही उदास ऐशे जाना. ओ महाराज थांबा 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 थांबा. देही उदास जर भक्त तुम्ही म्हणता तर बरेचसे लोक देही उदास आहे. नाही नाही. ओ आजच आम्ही येता येता 2 रस्त्यात माणसं पडेल होते, जे सगून नालीत पडलं तर संध्याकाळीच नालीतलं उठलं. हे लोक देही उदास नाही म्हणता का तुम्ही? नाही नाही. हा हो, येले काहीच भान नाही ना हो. मी एसटीत बसलो होतो, माशी जण बसलो होतो, ते होतं दारू पिल. त्यानं त्याचा पाय राहिला खाजून आणि मलाच पाय खाजून राहिलो. आता एकड्यानं मी मुकड्यानं बसलो, दुसऱ्यानं त्यानं एवढ्या जोरानं पाय खाजवला, मला पायचं रगतच काढलं. मी म्हटलं भाऊ तुम्ही राजा मला पाय खाजून राहिले ना, म्हणे मला पाय कुठे आहे मग? हे लोक देही उदास नाही म्हणता का तुम्ही? नाही नाही. रस्त्यानं चालले तर पुरा रस्ता कमी पडते. ते कुत्र बिचार भेटे ना आपल्या अंगावर पळाव. हे देही उदास. भक्त देही उदास का? कारण भक्तांना माहित आहे दादा हे आपलं नाही. हे उष्णाणेला आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश शेती त्याचे त्याला देणे आहे, ठेके जाते त्याला देणे आहे. आणि एक दिवस त्याचा त्याला वापिस करावा लागेल. तुम्हाला उसनवारीचं चांगलं माहित आहे. तुमचं चालूच असते, हे झालं ते, तिकड झाली ते. काही काही बायाचं तर दररोज घरा नाही, हे झालं ते झालं ते. काही काही बायाला वाटते ते दिसली हे दार झालं मी ते आली. तुम्ही समोरच्या घरी पीठ मागितलं, कणिक पाहुणे आले, कणिक आणायला गेले, त्या बाईनं तुम्हाला कणिक दिली ना. मग त्या बाई तशीच दिली तशीच द्यावं लागेल का नाही? त्या बाया काय करतात माहिती तुम्हाला? तो डबा त्याला लावतात, आले त्या कणिकाचे डबे आले अशी अशी टाकतात, अशी 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 आणि त्या शहराच्या हात बरोबर येऊ माय असं म्हणतो हा पीठ दिलंच नाही म्हणजे. ते पीठ हात बरोबर त्या बाईनं पीठ खाली ठेवलं की शरंद्री पीठ अंद्री दिन काय ते बाई. साधं व्यवहारामध्ये दादा तुमचे शिकत आहे तर हे तुम्हाला देवानं दिलं दादा. त्याच तसं जर ऑफिस नाही दिलं तर लक्षात ठेवा, पातके करिता पुढे आहे, पातके करिता पुढे आहे तुझं, पातके करिता पुढे आहे तुझं, करिता पुढे आहे आजी ऑटून तुम्ही गेल्या, यमराजाच्या दरबार तुम्हाला पेश केलं जातं. यमराजाच्या ते यमदूत घेऊन येतात. यमदूत का कसे आहेत ते? यमदूत आहे फटक असे असे आहेत ते, कमाटे कमाटे असे चालतात ते, त्याचा चाबूक असे चालतात ते. टीव्हीत पाहिले सुंदर टीव्ही, ते तुम्हाला यमराजाजवळ घेऊन जातात. काय फटक ते हातात रंटे असतात, रट्टे. यमराजाजवळ घेऊन जातात. यमराजा तुम्हाला तुम्ही विचारते मग वरतून आसनाहून, हा आले ना टी, हा गावात सप्ताह होता ना, हा हाता 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 गेलते का काकड्याले? हा काकडा फाकडा ना करो बापा आपण, काकडा फाकडा ना करो बापा. तो कोणी काही माजरीचा पोऱ्या होता ते करत बाबा, काही म्हणत मग उठा उठा उठाचा काही म्हणत बा, काकडा फाकडा ना करू आपण. रामायणाला गेलते काय? रामायण आले गावात होत तर हा मला पाणी द्यायला जा लागे गवाले.
आई सांगता काय तू बर हरी पटाले मला दूध घेऊन झाला गे बाळापूरले. बर कीर्तनात मला राखलं जा लागे डुकराईवर रात्री. मग पंक्तीवाल्याच्या घरी गेलता ना गेलता पंक्तीवाल्याच्या घरी पहिल्याच पंक्तीत बसो मी. पहिल्याच पंक्तीत मला वावरात जा लागे ना मी पहिल्याच पंक्तीत बसो. मग सगळे लोक जवळ मुला जाय. मग नाही त्या करुणा यमाजवळ करुणा नाही. मग तुम्हाला यमराजा म्हणते त्याला काळ्याला कपडे त्याला. मग यमदूत म्हणतात कपडे काढ. कपड्या काढायला होता का म्हणे. मी पोलीस पाटील घरी 2 ट्रॅक्टर होते. जोडचं सांगता का लांड्या. जोडचं नाही सांगत. मारी मारती थोडी मारती सांगितलं महात्म्यानं बाबा. जव काळ असे दुरी नाही दादा नाही हो. तटी तुम्हाचं मारा म्हणतात. मग तेथे न चले काही संपदा राहील ठाईचे ठाई. संचित जाईल गाय तरी यमाज्ञा बढिया बढिया गेले दादा. बढिया बढिया गेले. विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे, RR पाटील, अरुण जेटली, सुषमा स्वराज, भाऊसाहेब पोंडकर. आता कोण गेलं लीडर? बिळकर गेले लोक. गेले हे लोक. माबा खरोखर भाऊ हे लोक असते की ना गोपीनाथ मुंडे, विलासराव हे दांगडोच नसते. हे दांगडो आहे. काय दांगडो चालू आहेत पा बरे. राऊत बोलते कुकडे. आराणी इकडे कुठे बोलते. काय मिळायचं तुम्ही सांगा बरं. काय दांगडो चालू आहे. सगळं झालं की एक बाबा येतात. मग अजित सोयी सांगितले काय तुम्ही तुमचेच आणणाऱ्या कोण भांडता. ठाला विठाला. मला सांगा या लोकांजवळ पैसा नव्हता. सत्ता संपदा ठाईच्या सत्ता हमें सोचना है और हमें करना है. लोकांना खड्ड्यात घालना है.
सत्ता माननीय साहेबांना श्रद्धांजली. आणि मी प्रत्येक कीर्तनात सांगतो, माझे गुरु म्हणतात लांडे हे दररोज लोकांना सांगत जा, मनुष्याने जीवनामध्ये मरण डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे. दादा दादा माणसानं महिन्यातून 15 दिवसातून 8 दिवसातून मसनवाटी चक्कर मारला पाहिजे. गेलं गेलं पाहिजे गेलं पाहिजे माणसानं मसनवाटीत की आपली जागा आठी. हा आहे आठवण हा आहे. अटी जेवढी लोक आहेत त्याला एक दिवस जावंच लागेल ना राहायला. कोणी नाही नाही. मी परवा दिवशी अकोल्यात सांगितलं हे, म्हटलं अटी जेवढे लोक आहेत ते सारे जाणारच आहे. एक बुडी उभी राहील म्हणे, महाराज हसून राहिले म्हणे, बाबा मी नाही जात. म्हटलं काऊन म्हणे, मी नेमकर द्यायची. तुला एक दिवस जाच लागेल ना. मला एक सांगा, तुम्ही माणसाला मारावं लागते की मारावं वाटते? कोणाला मारावं वाटते? हात वर करा. या बुड्याला मारा वाटत नाही अजून. या बुड्या पाय नाही. या बुड्या मंदिर येतात आणि देवाला म्हणतात, आईला म्हणतात सारं बोलणं कोळलं आहे ते. आमची आजी वावरात गेली, विजन जमा केलं, विनाचा भारा बांधला, डोक्यावर घेतला, घामाला भारा खाली ठेवला, जोरने आवाज दिला, यमाला यमा ये रे बापा ये ने मला ने. ये मला वाटलं माझी गिराईकच नाही, फटकन आला यम. हो आजी मी आलो म्हणे. तू कोण म्हणे? मी यम. जास्त बोलावलं. तू आला का म्हणे? बापा बरं केलं तू आला, पण मी तुला भारा उचलून द्यासाठी बोलावला रे. विलासराव गेले. तुमचा नंबर नाही लागेल नाही. तो तर एवढा जबरदस्त आहे, एवढा जबरदस्त आहे. घडी घडी काळ वाटया ती पाये, घडी घडी काळ वाटया ती पाये, घडी घडी काळ वाटया ती पाये, घडी घडी काळ वाटया ती पाये. अजून किती अजून किती घडी घडी काळ वाटया ती पाये, घडी घडी काळ वाटया ती पाये, घडी घडी काळ घडी घडी काळ घडी काळ वाटया ती पाये. विठ्ठल 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 विठ्ठल. तो बाबा आला की त्याला म्हणता मग तो आला की तुम्ही म्हणता सध्या टाइम नाही. तो बाबा आले की मग त्याला म्हणा चल जे आपले पास टाइम नाही, चल जा रे. देखो रिकामी दिख रही है आपको, अपने पास
पास टाइम नहीं भेजा मत का चल जा चल जाना बे सुनता नहीं क्या तू पाया गया ना कापूस को चल जा जल्दी तो असा आहे देह जाईल देह जाईल जाईल देह जाईल जाईल जुने लोक दिसून तरी राहिले डोळ्यानं पहिले लोक घरदारात तरी मरत जुने लोक आता देवाने आम्हाला सांगूनच टाकलं जटी सापळा तो उचलून आण उभे उभे लोक चालले उभे उभे हाती घेतलेला घास फायदा घडो की मा क्या भरोसा है इस जिंदगी का ताड़ी क्या भरोसा है इस जिंदगी ताड़ी ताड़ी क्या भरोसा है इस जिंदगी का क्या भरोसा है इस जिंदगी का साथ देती नहीं साथ देती नहीं साथ देती नहीं ये किसी का क्या भरोसा है इस जिंदगी का क्या भरोसा है इस जिंदगी का साथ देती नहीं साथ देती नहीं साथ देती नहीं क्या भरोसा है इस जिंदगी का क्या भरोसा है इस जिंदगी का तुला हिफाजत करले तू लाख करे रखवाली उड़ जाएगा एक दिन बंदी रहेगा पिंजरा खाली उड़ जाएगा एक दिन बंदी रहेगा पिंजरा खाली उड़ जाएगा एक दिन बंदी रहेगा खाली आपलं प्रमाण द्या महाराज आपलं आपलं घ्या क्षणभंगूर नाही भरवसा पांढरे झालेले केस गोदरे वेगळ्याने काळे करून राहिले लोक तुम्ही म्हणता नाड्यात दिले पैसे द्यायला लागतात काय कसे आहे पैसे आमचे आहे गोदरेज आहे ते आमचं आहे माझं काही म्हणणं नाही तुम्हाला दररोज केस काळी करा पण आयुष्य कमी करा ना दादा करा ना आयुष्य कमी 70 वर्ष आहे करा ना 40 होईल आयुष्य जात आहे काळ जप स्वहिताचा ध्यानी राहा श्री हरिचा धनदारा पुत्र मग कधी तुम्हाला कोणी सोडणार
कोणी ती बहीण गोपाळाची बहीण सोडवेला देवा पाटीची बहीण बंधू पाठाची बहीण शेती कामी ना दूर राहे शेती कामी ना दूर राहे शेती कामी ना दूर राहे मी नाही बोलत महाराज सांगतात यमाच्या हाती बांधून या देती हाती दुनिया हेमातिया हाती बांधुनिया देती हेमातिया हाती बांधुनिया भूच नाही घेती काढोनिया घेती काढोनिया भूच नाही घेती काढोनिया माझ्या जोडचं बोलून राहिलो मी प्रमाणबद्ध बोलून राहिलो महाराज म्हणतात ऐशिया चोरांचा कैसा हा विश्वास चोर म्हटलं महाराजांनी अरे काहीच ठेवत नाही तो जुना माणूस म्हातारा वारला म्हाताऱ्याच्या कमरेत होता चांदीचा पट्टा चांदीचा गडबड मध्ये हानीत नेलं लोकांनी धोतर नेसवलं पट्टा काही कोणाला काढायची आठवण नाही राहील तो पट्टा त्या आजीचं लक्ष गेलं त्या आजीला वाटलं पट्टा जाते माय आता पट्टा जाते माय आता पट्टा म्हणा कसं म्हटलं मग तिने बुडीला पार बघायची पडली मग त्या बाईनं बरोबर लढायच्या सुरात म्हटलं लढायचे तुम्हाला पट्टा कसा चांगला दिसते ना माय बाई वाटलं पट्टा काही नाही आजी कोणी नाही आता मी एवढं सांगून राहिलो महाराज म्हणतात स्वतःची बाई म्हणते बाई म्हणे खरं मरता तरी वर खरं मरता तरी वर माल लगन झाला आजी लोक फिरायला जातात म्या गाडी काढली म्हटलं बस आम्ही गेलो शेगावले दर्शनाले रस्त्यात होतं गद उभं गद मला कुटुंब काय म्हणते मला तुमचे सोयरे पा सोयरे म्हणते तुमच्या सोयरीमध्ये लगन लगर होतं नवीन नवीन काम होतं मारू शकलो नसतं गद्याजवळ गाडी नेली मी आजी उभी केली त्या गद्याला म्हटलं राम राम सासरे बा माँ बाप का गदा आहे का काही नाही दादा नाही रे नाही रे नाही कुणाचे कुणी नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे भक्तांना माहिती होतं दादा हो बाबा हा द्या आपला नाही हा एक दिवस देणार आहे हा त्याचा त्याला द्यावा लागतो म्हणून भक्ताईशी जाना अहो ते ज्ञानोबरायांनी कोणी स्त्रीचं वर्णन केलं नाही हा ज्ञानोबरायचं जीवन पण ज्ञानोबराय एका मदालशाचं वर्णन करतात त्या पोराला जन्म दिला आणि त्याला पाळण्यात टाकलं आणि त्याला झोका देऊन राहील ती मदालसा आदेह नाशिवंत मळमूत्राचा वाला वरी चर्म घातली रे कीटकाचा दुर्गंधी रे अमंगळ तीचा बाधा स्मरित हरिहरा शरण जाई गोविंदा परियंती मदालता सोहम रे बाळा परियंती मदालता सोहम रे बाळा काय उपदेश आहे लहानपणात
आपल्या पोराला उपदेश करून ती म्हणतात असा, बाबा ए बाबा रे आद्य नाशिवंत, बाबा रे मळमूत्राचा बाधा, फक्त वर चर्म घातले कुर्मी कीटकाचा, किती दुर्गंधी बाबा रे, रव रव दुर्गंधी रे अमंगळतेचा. मग काय कर बाबा, स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा परियेशी मदा. म्हणून महाराज म्हणतात भक्त ईशे जाना जे देवदास, भक्त ऐसे जाना जे देवदास, भक्त ऐसे जाना जे देवदास, भक्त ऐसे जाना जे देवदास. तुकोबाचे साडे घरी आले एक दिवस, तुकाराम महाराजचे साडे, आई साहेबाचा भाऊ. आता भाऊच आला, तिथला आनंद झाला साहेबाले, आई साहेबाले. कसं आहे, माहेरचं कुत्र जरी आलं, कुत्र आणि ते खरुजेर जरी असलं तरी बाय म्हणतात मा माहेरचं आहे. हा माहेरचं खरं लय प्रेम असते, बरं लय प्रेम असते माहेरचं. आई साहेबाने स्वयंपाक केला आणि काच्यातच मीठ नाही टाकलं प्रेमाच्या भरात. महाराजले बोलावलं घरी, लवकर या मा भाऊ आला, उशीर करता नाही. तर महाराजाने बसवलं इकडून आणि भावाले बसवलं इकडून. महाराजाने जे मान खाली घेतले, जे चालू केले, काही हरकत बरकत तिरकत दौडीतलं सारा स्पाचक होऊन राहिलं. भावानं घास घेतला तोंडात, म्हणे बाई मा भावाला काय झालं शी, मा भावासाठी भजे काढले आणि यायचं चालूच आहे. म्हणे माय काय झालं, पायनं खाऊनच राहिले, मा भावाला काय झालं शी, बोलता येत नाही. जेवण झालं, आई साहेबांना ताट वाढून घेतलं, घास घेतला तोंडात, पाहतात काच्यातच मीठ नाही. अशा गरम झाल्या महाराजवर, एवढे जेवले म्हणे तुम्ही आणि मला जरासा सांगत ना काच्यात मीठ नाही. आवले आम्ही काय खातो आणि कशा संग खातो, काय खातो आम्ही कासाया काय खातो आम्ही कासाया जगाने, काय खातो आम्ही कासाया जगाने, आम्ही कासाया जगाने. ओ काय खातो न कशा संग खातो, असो ऐसा कोठे आठवची नाही हे देवी दे भगवदशा. ब्रह्मानंदे लागडी टाळी, कोण द्या हाते सांभाळी. ओ हनुमंतराया, त्या मण्याची किंमत माहित आहे का तुम्हाला काय आहे? एक मण्याची किंमत पूर्ण पृथ्वीचा मौला आहे हनुमंतराया, आणि शेवटी गेले जातीवरच. समजलं नाही तुम्हाला? काय पाहून राहिले तिच्या आई, ए आई मी हिच्यात माझा राम पाहतो. राम पाहता, त्या मन्यात काय पाहता? तुमच्या हृदयामध्ये आहे का? माझ्या हृदयामध्ये 2 मिनिटात हृदय फाळलं. भक्त ईशे जाना देवदास, भक्त ऐसे जाना देवदास, भक्त ऐसे जाना देवदास, ऐसे जाना देवदास. ज्ञानोबानी लपाव, नामदेवरायांनी लपाव आणि देवानी दोघ जणांचा खेळ खेळत या. देव लपायचे, नामदेवराय ज्ञानोबा पाहायचे. करता करता सावतोबाच्या मळ्यात आले देव. सावतोबा कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई. ए सावता मला लपो 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 लपो. देवा लपायच्या, लपा 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 उसात. एक ज्ञान आहे ते दाखवते आणि एक नाम आहे ते पकडते. जबरदस्त चोर आहेत रे, सामान्य चोर आहेत का हे? सामान्य चोर आहे. धरिला धरिला पंढरीचा चोर, धरिला
असं का देवा? मग आता कोणती जागा आहे तुम्हाला पहिले? एकच जागा आहे. कोणती कोणती कोणती? हो, विळा घेतला आणि आपलं हृदय फाळलं. भक्त इशे जाना जे देवदास, ऐसे धनाज देवदास. नामदेवराय आले. आता नामदेवराया, सातोबा देवाले पाहिलं काय? देवाचा पितांबर दिसला. नामदेवरायाच्या डोळ्यात गर 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 पाणी आलं. साठविला दाता त्रिलोक्याचा, साठविला दाता त्रिलोक्याचा. साठविला दाता त्रिलोक्याचा, साठविला दाता त्रिलोक्याचा. हे धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रिलोक्याचा, साठविला दाता त्रिलोक्याचा. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रिलोक्याचा. हो, साठविला दाता त्रिलोक्याचा. ढोलो 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 ढोलो. भक्ताईशी जाना राजेशी यज्ञाची पूर्ण तयारी झाली आणि देवच हजर नाही. आणि पांडवाचा बीज आहे द्वारकेचा राणा. पांडवा घरी देवच नाही. आता हस्तिनापूरून द्वारकेतून देवाला आणीन कोण? कोण आणीन? ठरल्याप्रमाणे धर्मराजे अर्जुन लागले. अर्जुना, देवाला आणायला लागते. शक्य नाही म्हणे बापा, देव कुठे आपण आपलं जमत नाही. नकुला सहदेवा, भीमदादा झोपेल होते. भीमदादा, भीमा, देवाला आणा लागते, आणा लागते. करा तयारी पंक्तीची. आणतो देवाले. पूर्ण पंक्तीची तयारी केली. गेले पुन्हा. भीमा गेला नाही काय? द्या लोक उठून जेले उठून दे. द्या उठून. सारे लोक उठून जेले. पुन्हा जाऊन पाहिजे भीमदादा झोपेलचे झोपेलच. भीमा गेला नाही का? वाळा पत्रवाया वाळा. हो, पुन्हा झोपेचे झोपेल. वाळा वाळ. पुन्हा गेले झोपेलचे झोपेल. झालं काय? हा, आता आणा अंगारी. मग भीमदादानाशी आळस दिला असा आणि गदा घेतला खांद्यावर. धर्मराजे म्हणत, हे नक्की तर आता उठलं. आता हे जाईन काही आणि येईन काही. आणि लोक एकदा पात्रवाडी बसले. निमिट सोडल्यावर लोक देव लग्न गादी तू उठू दे. गादी तो ज्या त्याच्या मागे दुसरा उभा. तो म्हणते मला जीव तर दे. टाइम देऊ बाबा. काही तर कुत्र्यासारखंच खातात. शेवारी टाक तोंडात, कुंदेली टाक तोंडात. अरे थांबा ना, कुत्रे बरे. मग काय वासुदेव काहीच नाही. लोक बसले आहेत पात्रावर. आता येणं की तर उठलं. जाईन काही ये काही. भीमदादा तो गदा घेतला. गदा इकडे पा, इकडे पा. तो गदा घेतला. पंक्तीत आले. पंक्तीवाले घेऊन राहिले. तो गदा घेतला, असा फिरवला. गर 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 फिरवला आणि वर फेकला. आणि त्या गद्याखाली आपलं भक्त इशे जाना जे देवदास, ऐसे धनाज देवदास. भक्त ऐसे धनाज देवदास, ऐसे धनाज देवदास. केले आशा पाश निवारो, पाश निवारो, केले आशा पाश निवारो. एक सेकंद नाही लागला देवाला. एक सेकंद. आर्यन वरच्या वरच गदा झल्ला. भीमा मरत काय? निष्ठा होती. निष्ठा. निष्ठावंत भाव भक्तांचा सुधर्म, निदान हे वर्म. तुम्ही करा साधी गोष्ट थोडी आहे. यासाठी भक्त व्हावं लागते. भक्ताईशी जाना
हे देही उदास पुढे गेले आशा पाश निवारो गेले आशा पाश निवारो गेले आशा पाश निवारो हो पार कुमार हो पार कुमार तुम्हाला माल्यात काही कुत्तरपणा वाटून राहिला काय मले खुर्ची सोडून 10 मिनिट उभं राहता येत नाही थंडगार करून टाकलं मला आज आलक्यापासून असे पाय दाबून दिले म्हटलं एवढा मोठा माणूस मला शरम वाटते म्हणे लांड्या मला पाय दाबू दे बळा मला शरम नाही पाय दाबून राहिली एक हात लागला मोकळाच झाला मला तसं उभं राहता येत नाही पायाचा बॉल गेला हात माल्यापेक्षा बिमार तुम्ही दिसून राहिले काहीतरी विचारणार लोक मारा खरंच विचारतात लोक मोबाईल पायत पायत एसीच्या खाली उतरले एक जण असं फिरलं डबल त्याच एसी चढलं हा विचारणार लोक एकीर किती लागते गड्या काय लागते गड्या सोंगून पडेल आहे आबाई गळगळ करून राहिलं तुम्ही चिंता करू नका बरं चिंता नका करू अरे तुम्ही लोक तरी पद्धतशीर पिकानं विचारामध्ये भोवले आम्ही खलास व्हायला राजा आम्हाला विचारा हरभरे किती झाले तुरा किती झाल्या कोणाला 50 किलो कोणाला 20 किलो एकरी 2-2 किलो हरभरे येतात आम्हाला तुम्हाला किती झाले तुम्हाला चिंता नका करू ते आम्हाला माहित आहे कुत्र्याला भाकर टाकलं कुत्र भाकर खात नाही कुत्र म्हणते तूच काय चालू मी पुढच्या घरी पोई आहे तुम्ही काऊन चिंता करता राजा त्याची सेवा करा अरे यावर्षी 8 झालं बांधून का पा लांड्या बोलून राहिला की पुढच्या वर्षी कधी 15 नाही झाले तर मला कळून फेकी करा 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 हात खाली मग तुम्ही अशी हात काऊन केले मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी किती पैसे आले हा आता 8 तारखेला येतात वाटतं नाही का 3,000 देऊन टाका इकडे आता ते खरंच देऊन टाका आमच्या बायनं मागचे पैसे सारे देऊन टाकले भागवता आम्हाला कीर्तनकार सांगायचं कामच नाही साऱ्या बहिणीनंच घेतल्या मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी झाल्या तुम्ही मी त्या शिंदे साहेबांनी निवडून दिलं आहे ना पाहून दिलं निवडून पैसे भेटा म्हणून निवडून दिलं तुम्ही आहे की नाही शिंदे साहेब होते तिकीट होत आहे ना आता शिंदे साहेब डबल आले आता पुरं एसटी तिकीट माफ आहे तुम्हाला पुरं तिकीट माफ झालं की स्टँडवर स्वयंपाक करतात नाही असे हात केले मला गाणे म्हणायला का भूल जायचे म्हणू का मी येते का तुला म्हणतो मला येतं सारच येते पाहत मी आता पयली ग पुंजाबाई देवा देवा सातीला खंडोबा केडी केडी खंडोबाच्या नारीबाई वर्षा आवासनीचं पाणी तसं गंगेचं पान गंगेच्या पाण्याने मेलीला वात डलबाई डल राजाच्या माळीवर गवळण धुन धुते तिच्या माया नथनीवर सूर्य देवानं किती जोरदार घडवलंय पाबर आता माईकडे पाहू नका मी पद्धतशीर नाही म्हणा पण कीर्तनापुरतं पहा बा किती जोरदार घडवलंय पाबर हे याची फिटिंग किती जोरदार केली फिटिंग एक पाय जर मागे लावून दिला असता असं
कसे चालले असते तुम्ही समोर दिले दोन हे बीजेगिरी बसले बीजेगिरी नसती बसले ताई ठेवला असता कसे जेवले असते ती म्हणलं 7 वाजता फेकलं असता मी फेकलं असता आऊट ठीक आहे असं आऊट केलं सांगू खिचडी केली आता कसं करता हे बाबा बाई इकडे याला सांगा लागतं उघडा भाऊ आम्ही अटीच नाक दिलं नाक अटीच आहे हे नाक अटीच आहे नाक तुम्हाला सांगते हे नाक जर अटी दिलं असतं मग घास घ्यायला लागला असा 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 म्हणजे लंबा वखदुचा लागला असा लंबा वखदुचा लागला असा किती जोरदार घडवलंय पहा बरं हे डोळे समोर दिले दोन्ही एक डोळ्या अटी दिला असता आणि एक डोळ्या अटी दिला असता राहिले असत्या पाय इकून वर चढलं असतं दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जन तुझोळसी नारायण आसे करा 10:30 झाले रे बा 8:30 चालतो का कार्यक्रम 10:30 झाले मग करा हात करा वर करा हात वर ताई वाजवा ताडी ढोबार कुमाई ढोबार कुमाई ढोबार कुमाई ढोबार कुमार ढोबार कुमार ढोबार कुमार ढोबार ताडी ताडी अशा भक्तांचा विषय तो त्यांचा झाला नारायणे त्यांना फक्त एकच माहित आहे दिनरजनी हाती धंदा गोविंदाचे तिच्यामध्ये रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळी दैवत हे बोलण्याची नाही आता देवा विना बोलायचंच नाही पण बोलायचा प्रसंग पडला आता बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल हो जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आमचे फक्त 3 सेकंद वाय गेले 3 सेकंद कोणते शिंक जांभोळी खोकला एवढा वेळ वाया गेला मग त्यांचा विशेष नारायण 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 अशा भक्तांना विषय तो त्यांचा झाला नारायण त्यांना काय आवडत नाही ना आवडी जन काणू आवडत नाही जन कसा आहे जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंतकाळीचे नाही बा कोणी जन 2 तोंडी आहे आता कीर्तन सोडू द्या लांडेबा बाहेरच्या कीर्तन बाकी लांडेबा राजा कीर्तन राजा लांडेबा बाकी कीर्तन राजा बाकी बाकी आणि पुढे जाऊ द्या असं कीर्तन मग मी केलं असतं 2 तोंडी आहेत एक अभंग दिला तुकाराम महाराज लग्न करायला जा म्हणतील मासला न करणा म्हणतील नपुसक आहे बोलायला जा म्हणतील वाचाळ आहे न बोला म्हणतील गर्विष्ठ आहे
नेहमी यावं तर मग ते उमटा झिंजला न जावं तर मग ते निष्ठूर आहे. शेवटी महाराज म्हणतात त्याजोनी या जन भक्ती करा. तुका म्हणे हाशे जन नाही कान नावडे जन नावडे पुढे नावडे पुढे काय जनच्या पुढे काय नावडे नावडे पुढे नावडे जन पुढे हा म्हणा दोया नावडे इमानदारी सांगा मला इमानदारी सांगा तुमच्याबद्दल नाही बोलते. आता एवढे लोक बसला आहे समजून घ्या तंबाखूची पुडी काढता कोणा कोणाची 100 नोट पडली मी तर दिसतो त्याच्या पायाची नसे पाय का बा कोण उभ्या हरायलं का बा कोण हरायलं सरक 100 नोटा पाय खाली नावडे धन तुका म्हणे धन आणि धनासाठी देती प्राण पण तुका म्हणे धन आम्हा गोमासा समान लावडे जन धन माता वेद लावडे जन धन माता वेद लावडे जन धन माता वेद ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकार ज्ञानेश्वरी माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली अशा भक्तांच्या परमात्मा निर्वाणी गोविंद असे मागे पुढे अशा भक्तांच्या परमात्मा मागे पुढे उभा आली आघात शेवटी सत्यकर्म चालू आहे तुमचं. या सत्कर्माला सहकार्य करा. नाही सहकार्य जर करसान तर घातली या भय. कोणी कीर्तन येऊन राहिला थांब रे पुढे जात कोणाचं कीर्तन लांड पाहायला झाले बसाठी घातली या भय. कोणी देणगी देऊन राहिलं शेण त्याचा अडथळा आला तर घातली या भय. अशा प्रकारे मी अभंगाचा थोडक्यात भावार्थ सांगितला. बरोबर असं काही नाही. साधूच्या बोलण्यात जगताचं हित असते बा. तुम्हाला वाईट वाटलं शिन मला लय बोलला गड्या हा याला दाखवा लागते. साधूच्या जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात किती सांगू तरी नाही ऐकती भटकीचे पुढे शिंदडीचे लढतील. त्यांच्यात कळवळा होता. आम्हाला काय वाटते आता तुम्ही नाही जरी बांधलं तर आता मला का संबंधासाठी यायला लागेल लग्नापुरीचं लग्न आणलं लागेल ठीक का कोणता नवरदेव आणला लागेल. तुमच्या गावाच्या भल्यासाठी आम्ही बोलतो. कोणाला वाईटत असेल तर माफी मागतो बा. आमचा उद्देश एकच आहे की मंदिर व्हाव. बांधसान तुमचं नाही बांधसान तुमची मर्जी. आजी तुले बोललो बापा मी तुले पान थुक्याला लावलं बापा म्या पान आणलं बा मी देतो आता आजीले. तोंडाचा ताण थुकला मा कोणता साधू आणला तर मस्त चालू होतं मारलं कीर्तन लोक चालू होतं. ज्यांच्यामुळे मी या ठिकाणी उभा त्यांचं 2 मिनिटं भजन करू. जय गजानन श्री गजानन जय 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 गजानन गजानन श्री गजानन जय 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 गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन समर्थ सद्गुरु श्री गजानन गजानन श्री गजानन जय गजानन समर्थ सद्गुरु श्री गजानन जय गजानन गजानन श्री गजानन जय 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 गजानन गजानन श्री गजानन अनंत कोटि ब्रह्मांड नायक
भक्तवती बा